Subscribe. चतुर्दशी तिथी सकाळी 11:45 पर्यंत आहे. त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे. गणेश मूर्ती विसर्जन अनंत चतुर्दशी तिथीला म्हणजेच सकाळी 11:45 पूर्वी करावे. आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती, त्याच पद्धतीने त्यांचं विसर्जन किंवा त्यांची उत्तर पूजा करायची आहे. सगळ्यात आधी आता सुरुवातीला आपण प्राणप्रतिष्ठा करताना आचमन केलं होतं, तर आता आचमन करायची गरज नाही. त्याच्याबरोबर दीप प्रज्वलित करायचं आहे. आपण अखंड दिवा लावणारच असाल किंवा लावलेला नसेल तरी विसर्जन करताना किंवा ही जी उत्तर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलित करायचं आणि दिव्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची. आणि दिव्या आता हे झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे. उत्तर पूजा करताना सुरुवातीला गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आणि असं म्हणायचं, श्रीमन महागणाधिपतये नमः विलेपारणार्थम चंदम समर्पयामी. म्हणजेच